बरीचशी ठिकाणं अशी आहेत की तिथं आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही. बहुधा नाही जाणं. एखाद्या कारणानं गेलो आपण, त्या ठिकाणच्या काही विशेष गोष्टी असल्या बरोबर लक्षात राहतात. असंच एक आर्वीला जाण्याचा प्रसंग आला. आर्वी का शहरासारखं शहर, पण तरी लक्षात राहिल्या काही गोष्टी, म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही कदाचित आर्वीचे असाल तर मी सांगतो हे कदाचित तुम्हाला माहीत असेल, कारण बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि माहीत असेल तर तुम्ही म्हणाल हो खरं आहे हे. असो, पण आर्वीला गेलो ते काय, आमचं जिल्हा परिषदचं काम असं आहे का वेळेवर GR निघाला तर तेवढं काम करावंच लागतं, नाही तर पगारावर परिणाम होते. ऑगस्ट महिन्याची गोष्ट आहे, 13 साल. GR आला की जातीचं सर्टिफिकेट लवकर सादर करा, नाही तर ऑगस्टचा पगार रोखण्यात येईल. आता आमचे जवळचे होते, त्यांचा जातीचा दाखला पाहिजे, कारण 13ला रिटायर होणार ते डिसेंबरमध्ये, आणि जातीचा दाखला पाहिजे होता. मग त्याची वडील राहत होते शिरपूरला, वर्धा जिल्ह्यात. मग शिरपूरला गेलो, तिथल्या शाळेत चौकशी केली. ते म्हणे आहे त्यांचं घर इथंच आहे, त्याची नातेवाईक होते बरोबर, पण ते म्हणे या शाळेत ते नव्हतेच. ते आपल्या मामाच्या घरी राहत होते आर्वीला, आणि तिथंच मॅट्रिकपर्यंत शिकले. मग काय आर्वीला आलो. आर्वीला जुनी ही शाळा आहे, समर्थ विद्यालय, समर्थ हायस्कूल, वर्धा रोडवर आहे, वर्धा पुलगाव रोडवर. इथं चौकशी केली. ते म्हणे शिकले इथं, आले 5वीत, पण नगर परिषद विद्यालय एवढंच लिहून आहे, कोणची शाळा आहे ते माहीत नाही. मग काय रस्त्यावर BO ऑफिस होतं, तिथं चौकशी केली. ते म्हणे असं करा, तुम्ही प्रत्येक शाळेला सांगितलं आहे आम्ही की विकास निधीची जमल्यास पावती घ्या आणि मागली त्यांना दाखले द्या, आमच्या परवानगीची काही गरज नाही. म्हणून पुढं आलो. तहसीलच्या पुढं तेवढ्यात एक नेहमीचा राहणारा माणूस पाहिला, आम्हालाच होता. त्याला म्हटलं का हो, नगर परिषदची शाळा हे काय? ही तर साहेब ना फिल्टनची शाळा, जवळच होती फिल्टनची शाळा, रोडवर, बसस्टँडच्या रोडवर. मग फिल्टनच्या शाळेत गेलो आम्ही. तिथं हेडमास्टरीन बाई होत्या. त्यांना विचारलं फिल्टनची शाळा, तर म्हणे हीच आहे. म्हटलं आमचं असं असं नाव आहे, या चौथीचा दाखला पाहिजे होता बा. तिथं दाखले रजिस्टर काढूनच होते, कारण येणारे जाणारे चालूच होते. त्यांनी पूर्ण रजिस्टर पाहिलं. सर म्हणे तुमचं नाव काही इथं सापडत नाही, तुम्ही अशा करा, म्हणजे मी होल्टनच्या शाळेत जा. आणि होल्टनच्या शाळेत गेलो बा. होल्टनची शाळा, तिथं विचारलं होल्टनची शाळा तर हीच आहे म्हणे. नाव पाहिलं तर ना, नाव काही सापडलं नाही. आणि सापडलं असं तिथं अर्ज करा वगैरे बरंच भानगडी होत्या. तर आम्ही यांना पुन्हा दुसऱ्या शाळेत पाहायला गेलो, म्हणजे त्या रस्त्यानं निघालो होल्टनच्या शाळेत. कारण ते त्यांच्या राहतं घर एवढ्यातच होतं, एवढ्यातच कुठेतरी असतील, म्हणून होल्टनच्या शाळेपासून जायला निघालो. तर रस्त्यावर हे मायबाईचं देऊळ लागलं. दर्शन घ्यावं म्हटलं पाहिजे. त्या मायबाईचं देऊळ विशेष असं आहे, ही मायबाई आर्वीचं ग्रामदैवत आहे. त्याची प्रत्येक गावात एक देव असतं, पूर्ण आर्वीचं दैवत आहे. मोठं देऊळ आहे, चांगलं प्रसिद्ध आहे.
आरवीची थोरवी काय सांगा की मायबाईची पुढं हॉल आहे त्याच मायबाईचा संस्थांचा, आणि त्या हॉलच्या प्रवेशद्वारावर लिहून आहे, जे न देखे रवी ते देखे मायबाई आरवीची. संत गुलाबराव महाराजांनं मायबाईचं केलेलं हे वर्णन आहे. हे अशी लोकं असतात, यांची पंचमहाभूतावर सत्ता असते, त्यातलं हे नाव एक. दुसरे आपण नंतर पाहणार आहोत. तिथून मायबाईच्या शाळेत गेलो, तिथेही नाव काही सापडलं नाही. मग ते ते हेडमास्टर म्हणाले की जवळच इथं न्यूटनची शाळा आहे, तुम्ही तिथं पहा, कारण इथं राहणारा एवढ्यात या 2-4 शाळेतच शिकत असेल. म्हणून मायबाईच्या शाळेतून आम्ही न्यूटनच्या शाळेत आलो. ही न्यूटनची शाळा. हा पूल ओलांडून, हा गांधी पूल आहे, या पुलाला गांधी पूल म्हणतात. हा पूल, हा पूल ओलांडून इथं आलो न्यूटनच्या शाळेत. न्यूटनच्या शाळेत नाव सापडलं, दाखला तयार केला त्याईनं, एक विकास निधीची पावती काढली आणि तिथं जे हेडमास्टर होते त्यांचं नाव वानखडे होतं. योगायोगानं ते आमच्या फाळेगावचे निघाले. माझं जन्मगाव फाळेगाव, यवतमाळ जिल्ह्यात, आणि ते यवतमाळचेच. सर म्हटलं, मग बोलायला काही हरकत नव्हतं. सर म्हटलं, ही तुमची शाळा न्यूटनची आहे, याच्या आम्ही व्होल्टनच्या शाळेत गेलो, त्याच्या आधी फिल्टरच्या शाळेत गेलो. या शाळेची नावं हे असे कसे व्होल्टनचे? साहेब लोकांची नावं आहे का? ते म्हणाले, सर आमच्या आरवीत बहुतेक लोकांना हे माहीत नाही, ही व्होल्टनची शाळा नाही आहे, ती शाळा ओल्ड टाऊनची नवीन जुन्या आरवीतली शाळा आहे. ही आरवी जुनी आहे आणि ही आरवी नवी आहे. या शाळेचं नाव ओल्ड टाऊनची शाळा. ते बोलता केव्हा व्होल्टन होऊन गेलं हे कोणालाच माहीत नाही. इतके वर्ष झाले कोणी जा, व्होल्टनच्या शाळेत जा, न्यूटनच्या शाळेत जा, असंच करतात. त्याशिवाय ही शाळा व्होल्टनची शाळा, आता खरं पाहिलं ती ओल्ड टाऊनची शाळा आहे. आणि आता तिचं नाव झालं आहे महात्मा नगर परिषद महात्मा गांधी प्राथमिक शाळा. ही झाली व्होल्टनची शाळा. बरं म्हटलं, आता तुमची शाळा न्यूटनची शाळा. सर हे न्यूटन नाही आहे, हे न्यू टाऊन आहे. ही शाळा न्यू टाऊन म्हणजे नवीन वस्तीतली, नवीन शहरातली शाळा आहे. आणि आता हिचं नाव आहे जवाहरलाल नेहरू नगर परिषद जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा. आता नवच विषय राहिला तर फिल्टनची शाळा. फिल्टनची शाळा ही आहे फ्री टाऊनची शाळा, नगर परिषद नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा. ही आरवीबद्दल लक्षात ठेवण्यालायक गोष्ट होती. आरवीबद्दल अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यालायक आहे की बा हा नाला आहे आरवीच्या मधातून वाहणारा. गोष्टी इतकी वाढत गेली, प्रत्येकानं आपापलं घर पुढं सरकवलं, आणि नाल्याची जागा त्यानं घेतली आहे. हा पूल, गांधी पूल, पावसाळ्यात पूल, या नाला पूल आला तर लोक पाहायला येतात पूर.
गांधी पुलावर. आणि लोकांना आपापल्या जागा घरं थोडे 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 करत पुरी त्या नाल्याची जागा घेतल्यामुळं हा नाला दरवर्षी कमीत कमी एका जणाला आपल्याबरोबर घेऊनच जातो. दरवर्षी प्रत्येक वर्षी पेपरमध्ये बातमी येते, पूर पाहिलेल्या आल्यापैकी एक जण वाहून गेला. त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. चला आता आर्वीहून आपण पुढं जाऊ. हा आता आर्वीचा तहसील चौक. त्या तहसील चौकातून हा जो रस्ता आहे, हा बसस्टँड आहे, ही बेलटनची शाळा, ही तहसील, हे समर्थ विद्यालय, हा वर्धा पुदगावकडं. दुसरा रस्ता या तहसील चौकातून हा कुऱ्याकडे जातो. कुरा म्हणजे अमरावती जिल्हा, कुऱ्याकडे जातो हा रस्ता. तहसीलून निघाला. कुऱ्याकडे जाताना आर्वीपासून काही अंतरावर हे इथं बाजूला एक टाकरखेडा म्हणून गाव आहे, लागतं. वर्धा जिल्ह्यातच आहे. इथं संत तिथं कशी मायबाई पाहिली आपण, तसेच त्यावेळेस समकालीन हे लहानजी महाराज होते. म्हणजे तुकडोजी महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर त्यांची आई इथं दर्शनाला आली होती. त्यावेळेस यांनी तिला संत काहीतरी दिलं होतं असं म्हणतात. इतके पोचलेले संत होते. इथं या संस्थांतर्फे वृद्धाश्रमही चालवला जातो. संत लहानजी महाराज वृद्धाश्रम चांगला आहे, संस्थानही चांगला आहे आणि वृद्धाश्रम चालवला जातो. कदाचित या भागात आले या. आपण आर्वीहून निघालो. लहानजी महाराज फाटा इकडे गेला. हा रस्ता पुढं आल्यावर इकडे देऊरवाडी म्हणून गाव आहे, पण हा जिल्हा वर्धा आहे. आणि ही नदी आहे वर्धा नदी आहे. इथं पुराणातलं नाव वशिष्ठी आहे, पुरातन नदी आहे. देऊरवाडी तिकडे वर्धा जिल्ह्यात आणि हे कौंडण्यपूर अमरावती जिल्हा, हा इकडे अमरावती जिल्हा लागला. या पुढं थोडंसं हे लोअर वर्धा प्रकल्प धरण आहे, वर्धा नदीवरचं लोअर वर्धा. त्याचं पाणी थांबलं आहे कौंडण्यपूरपर्यंत. हे कौंडण्यपूर तुम्ही ऐकलं असेल, कृष्णानं रुक्मिणीला, हे रुक्मिणीचं माहेरघर, रुक्मिणीचं माहेरघर आहे कौंडण्यपूर. पाहण्यासारखं ठिकाण आहे, प्रशस्त जागा आहे, राहण्याची सोय आहे, सगळ्या सोयी आहे इथं. आणि ते देवीचं देऊळ आहे. ज्या देवीची पूजा करायला रुक्मिणी गेली होती आणि कृष्णाला निरोप पाठवला, कृष्णानं तिला पळून नेलं, ती खिडकी या ठिकाणी आहे. या खिडकीतून त्या कृष्णानं तिचं हरण केलं, ती खिडकी आहे. सुंदर ठिकाण आहे. पहा, इथून निघालो आपण पुन्हा सर्व इकडे कुऱ्याकडे. मधात फाटा जर पाहिजे असेल तिथं तर जहागीरपूरचा मारुती प्रसिद्ध आहे. हे जहागीरपूर, इथला मारुती मोठा प्रसिद्ध आहे, पावन आहे. इकडूनही जाता येईल धामणगावकडे आणि हे कुरा लागते, कुऱ्याहून. हे अशी ठिकाणं आहे. इकडे हा रस्ता कुऱ्याहून जातो धामणगाव यवतमाळकडे आणि कुऱ्याहून हा रस्ता इकडे जातो अमरावतीकडे. अशी ही ठिकाणं आहे पाहण्यालायक. वेळ भेटलं या.